आज होती हुनूर मधल्या बिरोबाची यात्रा आणि यात्रेला आम्ही पण जाणार होतो. तर रामकृष्ण अरे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. तसं बघायला गेलं तर पहिल्यांदाच मी चाललो होतो बिरोबाच्या यात्रेला. ह्याच्या आधी पण गेलो होतो 6वी-7वी असताना, पण तेव्हाच काय आठवत नाही. मग ऑन दी स्पॉट डायरेक्ट आम्ही येऊन पोचलो यात्रेत. यात्रेत आल्यानं पहिलं नारळ घ्यावं म्हणलं. नारळ घेऊन झाल्यानं आम्ही डायरेक्ट येऊन पोचलो मंदिरापाशी. यात्रा म्हणल्यानं मंदिरापाशी गर्दी तर होणारच, यात काय संशयच नाही. आत येऊन बघितलं तर इथं जी ती बोनस बनवत होतं देवासाठी, पण आम्ही घरनच बनवून आणलो होतो, त्यामुळे आम्हाला फक्त जागा झोडकायची होती बसायला. थोड्या वेळानं आणलेलं बोन देवाला दाखवायचं म्हणून मी आलो डायरेक्ट देवळा पुढे. या गर्दीत तर दर्शन काय भेटणार नाही म्हणून आम्ही बाहेरनच बोन दाखवलं. प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी आम्ही बोन घेऊन निघालो देवळा माग. देवाचं लक्ष ही भक्तावर कायम असतच, नाहीतर उगाच इथं एवढी गर्दी झाली नसती. मग तसंच आम्ही पुढे येऊन इथं पण बोन दाखवून घेतलं आणि त्याच्याच पुढे नारळ पण घेतलं फोडून. आणि अजून एका ठिकाणी नारळ फोडायचा राहिला होता, त्यासाठीच मी निघालो नारळ घेऊन. आणि बरीच लोक बोललेली नव्हतं पूर्ण झाल्यामुळे साखर पण वाटत होती. तसंच पुढे जाऊन मी घेतला नारळ फोडून. विषय खतरा बिरोबा यात्रा, कुठं बी उतरा फिरा जत्रा. जत्रा काय नंतर फिरा येईल म्हणलं, आधी जेवून घ्यावा. भूक तर काय नव्हती, पण देवाया दरबारात 2 घास खाल्ल्याला चांगलं असते म्हणून मी पण घेतलं जेवण करून. आणि मी ज्यांच्यापाशी जेवायला बसलो होतो त्या काकी पण माझं ब्लॉग बघत होत्या. जेवण झाल्यावर मी आलो देवळात, कारण मगाशी दर्शन नीट भेटलं नव्हतं म्हणून आलो इथं देवळा पुढं. आणि दर्शन पण मोकळेपणाने घेतलं आणि एक व्हिडिओ पण घेतला काढून. दर्शन घ्यायला लाईन तर लय मोठी लागली होती, ह्यात नंबर येणार नाही म्हणून मी मधनच घुसून दर्शन घेतलं. जसं दर्शन घेऊन बाहेर आलो तसं ही भाऊ लोक गाठ पडली. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला ब्लॉग मध्ये घ्या, पण काय वाईट वांगाळ बोलू नका. तुम्हीच कमेंट मध्ये सांगा मित्रांनो, मी कधी कोणाला वाईट वांगाळ बोलतोय. तसंच पुढे गेल्यावर शिंगू बापू गाठ पडले. शिंगू बापून सांगितलं सरबत, त्यांना म्हणलं तुम्ही पण घ्या म्हणल्यावर ती म्हणले सध्या तोंडात पुढे. तसंच पुढे आल्यावर आपल्याला ही छोटा फॅन भेटला बरं का, आपला प्रत्येक व्हिडिओ बघतोय म्हणला. त्याला धन्यवाद म्हणला आणि आम्ही डायरेक्ट घेऊन पडलो परत ज्यूसवर. उन्हामध्ये गारगार ज्यूस प्याला आणि सुरुवात केली जत्रा हिंडाला. आणि जत्रा हिंडताना आपल्याला परत दोघं गाठ पडली. हे पण तसेच म्हणले आम्ही तुमचं ब्लॉग बघतोय म्हणले, आम्हाला पण घ्या ब्लॉग मध्ये. त्यांना ब्लॉग मध्ये घेत होतो तोपर्यंत दुसरी दोघं जण गाठ पडली आणि ही दोघं पण तसेच म्हणली तुमचं ब्लॉग लय भारी असते. त्यांना सगळ्यांना धन्यवाद म्हणलं. भले छोटे का असे ना, पण आपले सुद्धा फॅन तयार झालेत मित्रांनो. आनंद आहे मला या गोष्टीचा. त्यांना भेटून पुढे आलो. पुढे आल्यानंतर आपला क्लासमेट गाठ पडला 10वीतला, त्यानं सांगितलं ज्यूस. तसं ही दीदी पण म्हणली होती या ज्यूस प्यायला, पण मित्राच खाया प्यायला एक वेगळीच मजा भेटते. ती पिऊन झाल्यानं आम्ही डायरेक्ट सुटलो घराकडच्या दिशेनं. तर ब्लॉग कसा वाटला तेवढं कमेंट मध्ये सांगा आणि जाताना तेवढं फॉलो केलं नसेल तर फॉलो करा.